तर आज मी तुम्हाला पुदिन्याची भजी आणि भेंडीची भजी कशी तयार करतात पितृपक्षामध्ये तर ते करून दाखवणार आहे. तर पुदिन्याची भजी आणि भेंडीची भजी पूर्ण हा दोघी व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल त्यासाठी आणि करण्यासाठी सुद्धा सोपं जाईल रेसिपी. तर करण्यासाठी घेऊया. नमस्कार, रेसिपी अँड मचमोरमध्ये तुमचं आज मी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मी पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. आणि एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार केलेली आहे. आणि 2 ते 3 पानं कढीपत्त्याचे घेतलेले आहेत. तर मी एक बाऊल घेणार आहे आणि बाऊलमध्ये मी पुदिना पूर्ण टाकून द्यायचा. त्याचबरोबर मी यावरती कांदासुद्धा टाकणार आहेत. कांदा टाकल्यानंतर मी ठेचासुद्धा यामध्ये टाकून देणार आहे आणि कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्येच टाकायची. त्याचबरोबर मी एक बटाटा घेतलेला आहे सोलून, आणि पाण्यामध्येच ठेवायचं जेणेकरून ते काळपट पडणार नाही. तर बघा, मी सुद्धा त्याच पद्धतीने केलेलं आहे. तर अगदी पांढरं शुभ्र असा माझा बटाटा आहे. तर बटाटासुद्धा यामध्ये मी ॲड करणार आहेत. मी पूर्ण बटाटा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ टाकून घेणार आहेत आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ टाकणार आहेत आणि हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला जर पितृपक्षामध्ये करावयाचे असतील भजे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्याचबरोबर मी तुम्हाला आज 2 रेसिपी करून दाखवणार आहेत. तर पहिली रेसिपी ही पुदिना भजी आहेत आणि दुसरी रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर मी एकजीव करून घेतलेला आहे. तर यामध्ये मी 1 चमचा तिखटसुद्धा टाकणार आहे टेस्ट येण्यासाठी. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि खाण्याचा सोडासुद्धा यामध्ये टाकायचा. खाण्याच्या सोड्याने भजी ही छान अशी फुगतात आणि खाण्यासाठी सुद्धा छान अशी टेस्टी लागतात. आणि हळद चिमूटभर आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून आपण हे मळून घ्यायचं. असं भजी जसे करतो आपण त्याच पद्धतीने हे सुद्धा करून घ्यायचं पूर्ण असं. तर भजी कशी तयार होतात हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की पुदिना भजी कशी तयार होतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी टेस्टी लागतात. मी अशा पद्धतीने पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे आणि मी गॅसवरती सुद्धा कढाई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे. तर मी भजी काढून घेणार आहे. तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये मी एक बाउलमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. तर त्यामध्ये हात बुडवून घ्यायचे जेणेकरून हाताला चिकटणार नाही त्यासाठी. आणि मी यामध्ये छोटे छोटे भजी सोडून देणार आहे पुदिन्याचे. तर ही रेसिपी पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल त्यासाठी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल त्यासाठी. तर अशा पण नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तर रेसिपी अँड मच मोरमध्ये. तर मी तुम्हाला बघा किती छान अशी भजी तयार होत आहेत. भजी ही तळून झालेली आहेत आणि तेल छान असं निथळून घ्यायचं कढाईमध्ये, जेणेकरून खाण्यासाठी पुदिना भजी ही तेलकट लागणार नाही त्यासाठी. तर पितृपक्षात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, जेणेकरून
तुम्हाला सुद्धा आवडेल आणि पितृपक्षात खास अशी ही रेसिपी आहे. तर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला जवळूनच दाखवत आहेत किती छान आणि अशी सुंदर अप्रतिम भजी आहेत. तर अशा पद्धतीने मी पूर्ण भजी तळून घेणार आहे. तर मी पुदिना भजी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. बघा, तेलसुद्धा छान असं निथळलेलं आहे. तर ही भजी खाण्यासाठी आणि पितृपक्षातील ही रेसिपी करून बघायची. तर चला दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर मी तुम्हाला दुसरी रेसिपी म्हणजे भेंडी फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे. तर मी भेंडी कापून घेतलेली आहे. तर लांबसडक अशी भेंडी कापून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा लाल तिखट टाकायचं, जेणेकरून भेंडी ही छान अशी कुरकुरीत लागेल खाण्यासाठी. तर पूर्ण असं पसरून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण भेंडीला लागेल तिखट त्यासाठी. आणि हळदसुद्धा टाकायची. जास्त नाही, थोडीशीच टाकायची, चिमूटभर. तर मी चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहेत. ही भेंडी खाण्यासाठी छान अशी टेस्टी लागते. तर तुम्ही ही पितृपक्षात देखील करू शकता. मी यावरती थोडं पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून पूर्ण असं पीठ भेंडीला चिटकेल त्यासाठी. थोडं थोडं करूनच टाकायचं. थोडं थोडं करून मी पाणी टाकलेलं आहे. तर भेंडीला पीठ हे चिकटलेलं आहे. तर मी भेंडीला पीठ लावून घेतलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. तर यामध्ये मी तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीचे भेंडी ही छान लागते खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, मी ज्या कढईमध्ये भजी काढलेली आहे त्याच कढईमध्ये मी भेंडीसुद्धा तळून घेत आहे. तर ही रेसिपी आवडली तर रुपालीच रेसिपीसुद्धा आहे माझी आधीची. तर त्या चॅनलवर सुद्धा मी मूग डाळीचे भजे अपलोड केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही पितृपक्षात करू शकता. तर भजी ही तळून झालेली आहे. तर मी छान असं तेल निथळून घेणार आहे, जेणेकरून खाण्यासाठी ही भेंडी तेलकट लागणार नाही त्यासाठी. तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे. तर तुम्ही याला भेंडी भजीसुद्धा म्हणू शकता, नाहीतर तुम्ही याला भेंडी फ्रायसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण भेंडी ही तळून घेणार आहे. तर मी पूर्ण भेंडीसुद्धा तळून घेतलेली आहे. तर बघा किती छान आणि मस्तसुद्धा दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भेंडी भजी किंवा भेंडी फ्राय तयार झालेली आहेत. तर ही रेसिपी पितृपक्षातील तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती मी जो व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला बघण्यासाठी मिळेल. तर या